एकादशी निमित्त माजी आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी या ठिकाणी जनतेला उपलब्ध करून दिलेले आहे। मीरा भाईंदर शहरात प्रथमच या ठिकाणी पंढरपूरची प्रतिकृती या ठिकाणी साकार करण्यात आलेली आहे व 7 दिवसीय प्रोग्राम भजन कीर्तनाचा 7 दिवसीय प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे आहे माजी आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी या ठिकाणी सुंदर कौतुकास्पद या ठिकाणी काम मीरा भाईंदर शहराला दिलेलं आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये पंढरपूरची प्रतिकृती साकार करण्यात आलेली आहे। या प्रतिकृती पाहण्यासाठी विठ्ठलांचं दर्शन घेण्यासाठी रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी मीरा भाईंदर शहरातील हजारो लोक या मंदिराला भेट देत आहेत। आपण या पवित्र अशा मंदिराला भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। आषाढी एकादशी निमित्त काय सांगा साहेब, मीरा भाईंदर शहरामध्ये आषाढी एकादशी निमित्त एवढे मोठे पर्वणी एवढं मोठं सुंदर प्रतिरूप या ठिकाणी पंढरपूरचं प्रतिरूप जनतेच्या उपलब्धीसाठी केलेलं आहे, सेवेसाठी काय सांगाल? भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणे वारकरी राहतात। त्या सर्वांची इच्छा असते की दरवर्षी आपण पंढरपूर दर्शनाला जाऊया। काही गर्दीमुळे, काही वयामुळे, काही इतर कारणामुळे ते जाऊ शकत नाही, तर मनात अशी भावना निर्माण झाली की आपण एक या ठिकाणी पंढरपूर प्रतिष्ठापन केलं तर त्या ठिकाणी अनेक भाविकांना दर्शन मिळेल। त्या उद्देशाने आम्ही पंढरपूर स्थापना केली, विठ्ठलांची आणि रुक्मिणीची स्थापना केली विधिवत। आषाढी एकादशीचा पहिला कार्यक्रम होता, पण भक्तजनांची इच्छा होती की आपण या ठिकाणी कीर्तन सप्ताह साजरा करूया। मग आज आपण बघता मग तो कार्यक्रम 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं। हजारोच्या संख्येने रोज भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि आता पंढरपूरच्या खाली विठ्ठलाला मारणारे किंवा वारकरी नाही तर त्यांचं एवढं चांगला आशीर्वाद आहे की आज कुठलाही हिंदू समाजातला व्यक्ती असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, उत्तर भारतीय असेल किंवा इतर असेल, ते सुद्धा आज मनात इच्छा ठेवतात की आपण काहीतरी पंढरपूर दर्शनाला जाऊया। तर सर्वांची इच्छा पंढरपूरमध्ये जायची नक्कीच पूर्ण होईल। विठ्ठल तर आज इकडे येतील, त्यांची जे काही इच्छा असेल ते विठ्ठल पूर्ण करतील आणि त्या आपण बघितलं तर इतर सर्व संप्रदाय, सर्व समाजाचे लोक आज दर्शनाला उपस्थित आहेत। आम्हाला आनंद आहे की आम्ही याला निमित्त विठुरायांकडे काय सगळं घडलेलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी, मीरा भाईंदरच्या हितासाठी। बघा, मी नेहमी म्हणजे हा राजकारणातला विषय नाही, माझी मनात नेहमी एक खळखळ असते की माझे शहरातले नागरिक हे खुश राहावं, राज्यातले नागरिक हे खुश राहावं, सुखी राहावं, समृद्ध राहावं आणि आम्ही आमच्यासाठी हेच प्रार्थना, आम्हाला एवढी शक्ती दे, ताकद दे की जेणेकरून या नागरिकांचं सुख दुःखाचा आम्ही साथी होऊ शकू, हीच माझी नेहमी प्रार्थना असते। आणि मला संपूर्ण विश्वास आहे ज्या भावनाने लोक दर्शनात विठ्ठल आणि रुक्माई हे दोन्ही त्यांची इच्छा पूर्ण करतील। पांडुरंगाचं या ठिकाणी दर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी जे आहे प्रतिस्वरूप या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। ही परंपरा, ही सांस्कृतिक परंपरा कायम राहणार आहे का? अनेक वर्षापासून विविध काही ना काही निमित्ताने सुरुवात केली। आम्ही 27 वर्षापूर्वी गणेशोत्सव साजरा सुरुवात केली, तो आजपर्यंत कायम आहे। आम्ही नंतर जन्माष्टमीचा कार्यक्रम घेतला, 24 तोही आजपर्यंत कायम आहे। नवरात्र उत्सव आम्ही घेतला, नवरात्र उत्सव आमचा कायम आहे। हाही अशी मनात भावना आहे की कायम राहावं, परंतु असं माझं मत आहे जिथपर्यंतची देवाची आज्ञा आणि इच्छा होत नाही तिथपर्यंत तुम्ही किती ठरवलं तर काही होऊ शकत नाही। मला व्यक्तिगत माझी भावना विचारली, माझ्या कुटुंबाची, आमच्या कार्यकर्त्यांची, तर आमची इच्छा आहे की याच्यापेक्षा अजून सुंदर आम्हाला जे करता येईल पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू आणि देवाने आम्हाला एवढी शक्ती ताकद द्यावी की असे आम्ही सण उत्सव आणि जे पुण्य दिवस आहे ते आम्हाला साजरा करता येईल। सर, मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक व्यक्ती जो आहे या तुम्ही केलेल्या प्रतिकृतीची कुठेतरी कौतुक केलं जात आहे आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल? ही विठ्ठलांची कृपा आमच्यावर आहे की ही प्रतिकृती जे पंढरपूर स्थापन केली हे लोकांनाही आवडलं आणि लोकांना ह्याचा दर्शन घ्यायचं सौभाग्य प्राप्त झालं। आता शेवटी आम्ही हे सगळं जे काय करतो आपण या शहरातल्या जनमानसासाठी, नागरिकांच्या सुख सुविधासाठी करतो आणि या मीरा भाईंदर शहराचं कौतुक केलं हेच आम्हाला वाटतं की आम्हाला यश प्राप्त झालं। वारकरी भवन जे आहे मीरा भाईंदर शहरामध्ये जे बनवण्यात येणार आहे त्याचं जे आहे ते छोट्या प्रमाणात बनवण्यात आहे, वारकऱ्यांची मत आहे की ते मोठं असलं पाहिजे अजून? नाही, नक्कीच आता ऍडमिनिस्ट्रेटर महापालिकेत आहे आणि मीरा भाईंदरला विठ्ठल आणि रुक्माईच्या कृपाने भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली आणि भविष्यात सुद्धा येणार आहे। त्यावेळी नक्की याचा आम्ही गांभीर्याने विचार करू आणि वारकरी संप्रदायाला न्याय द्यायचा प्रयत्न करू। एक शेवटचा प्रश्न, मीरा भाईंदर शहरातील तमाम लाखो जनतेला आषाढी एकादशीच्या कशा शुभेच्छा?
मी सर्व या शहरातल्या जनतेला आषाढी एकादशीच्या या शुभेच्छा देतो की आपण स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा, यशस्वी व्हा आणि समृद्ध राहा. आणि आपली ज्यावेळी एका गावामध्ये ज्यावेळी विठ्ठलाची स्थापना असते त्याचा जो आहे संपूर्ण मीराबाईंच्या शेतीवर त्याचा प्रभाव होतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होतो आणि याचा लाभ पूर्ण शहरवासियांना मिळतो अशी माझी शुभेच्छा आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार, जय महाराष्ट्र.